न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील आदर्श लॉजवर प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात 1 वर्षासाठी सील बंदीची कारवाई करण्यात आली आहे। याबाबत माहिती अशी की 4 सप्टेंबर 2025 रोजी सदर आदर्श लॉजवर महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करून छापा टाकण्यात आला होता। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात स्त्रिया मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। लॉजच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने आणि आरोपी महिलांना देह व्यवसायाकडे ढकलत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर लॉजमुळे सामाजिक सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्याने लॉजचा परवाना रद्द करून लॉज बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे पाठवण्यात आला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर यांनी संबंधित लॉजला नोटीस बजावली होती। मात्र आरोपींनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने 9 फेब्रुवारी 2026 रोजी आदर्श लॉजवर 1 वर्षासाठी बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते। सदर आदेशाप्रमाणे आदर्श लॉजमधील कब्जेदारांना निष्कासित करण्यात येऊन आदर्श लॉज पोलीस प्रशासनाकडून सीलबंद करण्यात आलाय। श्रीरामपूर येथील आदर्श लॉज या ठिकाणी पीडित महिलांना देह विक्रय करण्यासाठी परावृत्त करण्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे 4 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासांती मान्य न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते, परंतु सदर लॉजच्या ठिकाणी पुन्हा असा प्रकार घडू नये याकरिता मान्य जिल्हाधिकारी महोदयांना असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता की सदरचे लॉज सील करण्यात यावे। त्यानुसार जिल्हाधिकारी महोदयांनी प्रांत श्रीरामपूर शहर यांना आदेशित केले होते। प्रांत महोदयांनी त्याबाबत सदर लॉज 1 वर्षाकरता सील करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्यानुसार आज रोजी सदरचे लॉज सील करण्यात आलेले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे। न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।